बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे आज चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे। महादेवाच्या भक्तांची पेंडी पूजनासाठी लगबग पाहायला मिळते। सर्व ज्योतिर्लिंग आज गजबजली, तर महादेवाची पूजा करण्यासाठी भाविक आज महादेवाच्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी करत आहे। नाशिकचं त्र्यंबकेश्वर असेल, छत्रपती संभाजीनगरचं घृष्णेश्वर मंदिर असेल, पुण्याचं भीमाशंकर असेल, त्याचबरोबर हिंगोलीमधील औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरात आज मोठी गर्दी दिसून येतोय। तर भीमाशंकर इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर परिसर खऱ्या अर्थानं आज श्रावण मासातील चौथ्या सोमवारी भक्तांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भाविकांच्या उसळलेला दिसतोय आणि या भावसागरातला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा परिसर दुमदुमून असताना या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रीक पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले राज्यासह देशातील विविध भाविक भक्त आलेत। आपण या भीमाशंकर परिसरातील असणाऱ्या पुरोहितांकडून माहिती करून घेणार आहोत। काय नक्की सांगाल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात आणि भीमाशंकरचं दर्शन घेतात, याची काय आख्यायिका आहे? भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे। भीमाशंकर हे 6 नंबरचे श्लोकाच्या अनुसार 6 नंबरचे ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी अर्धनारी नटेश्वराचा वास आहे, अर्धांगी पार्वतीचा वास आहे। त्यामुळे या मंदिरात येताना स्त्री आणि पुरुष दोन्ही शिवलिंगाला स्पर्श करू शकतात, दर्शन करू शकतात। त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे। या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येत आहे, या ठिकाणी 2 शिवलिंग आहे। शिवलिंगाला 2 भाग आहेत, एक बाजूला शंकर आणि एक बाजूला पार्वती। त्यामुळे आज देशभरातच श्रावणी सोमवार हा साजरा केला जातोय। यामुळे आज महादेवाच्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं दिसून येते।